श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांचा सत्कार हा केवळ एका व्यक्तीचा सत्कार नसून तो संपूर्ण पनवेलचा सत्कार आहे, असे गौरवोद्गार माजी खासदार संजीव नाईक यांनी महंत सुधाकर दासजी महाराज यांच्या सत्कार सोहळ्यावेळी काढले। श्री 108 श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांचा श्री गुरु अभिनंदन सत्कार सोहळा शुक्रवारी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। या सोहळ्याला माजी खासदार संजीव नाईक, आमदार विक्रांत पाटील आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून श्री महंत सुधाकर दासजी महाराज यांना शुभेच्छा दिल्या। या सत्कार सोहळ्यामध्ये भजनरत्न हरिभक्त पारायण महादेव बुवा शेवाळकर, हरिभक्त पारायण दिवाकर बुवा सुपे, बुवा अनिल खैरे आणि शिरीष कांबळे पाटील यांनी भजनांचे सुंदर गायन केले, ज्यामुळे वातावरण भक्तिमय झाले होते। या प्रसंगी महंत काशीनाथ महाराज, श्री गुरु खाशाबादास महाराज, महामंडळेश्वर डॉक्टर रामनगिरी महाराज, महंत श्रीकांत महाराज आणि परमपूज्य स्वामी देवांत महाराज यांच्यासह भाजप नेते सुनील घरत, माजी नगरसेवक हरेश केणी, गणेश कडू, माजी नगरसेविका प्रीती जॉर्ज, संजय पाटील, तानाजी भोसले यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते। या कार्यक्रमाचे आयोजन अवधूत सुधाकर घरत आणि स्वामी समर्थ भक्त मंडळ पनवेल यांच्या वतीने करण्यात आले होते। आणि म्हणून या ठिकाणी भाऊंना आम्ही शुभेच्छा व्यक्त करू की आतापर्यंत जे कार्य, मग ते सामाजिक असेल, ते शैक्षणिक असेल, ते वैद्यकीय भागातील असेल, सर्व क्षेत्रामध्ये परिस्पर्श आपला माध्यमातून झालेला आहे। आम्ही ईश्वराला प्रार्थना करतो की आतापर्यंत केलेल्या कार्यापेक्षा तिप्पट चौपट आणि शेकडोपट कार्य आपल्याकडून पुढच्या काळामध्ये हो, अशी आजच्या शुभदिनी आपल्याला शुभेच्छा व्यक्त करताना भविष्यामध्ये आपले सर्व भक्तगणांच्या माध्यमातून सुद्धा चांगली सेवा हो। कारण शेवटी आध्यात्मिक आणि धार्मिक कार्य हे मी मगाशी बोललो की 5000 वर्षापूर्वी काय घडलं ते लिहिलं होतं आणि ते लिहिलेलं वाचलं आणि म्हणून आपल्याला समजलं। आता 5000 वर्षानंतर भाऊंचा कार्यक्रम व्हिडिओमध्ये चित्रित झालेला आहे। आता 5000 वर्षानंतर जो कार्यक्रम बघतील तेव्हा भाऊंचा कार्यक्रम बघतील, म्हणजे या ठिकाणी तो सुद्धा कार्यक्रम आपल्याला बघायला मिळू शकतो। अशा पद्धतीचं तंत्रज्ञान पुढे चाललेलं आहे आणि म्हणून भाऊ आपल्या आणि परिवाराच्या माध्यमातून, सर्वांच्या माध्यमातून, शेवटी एक दिवशी आलेल्या माणसाला एक दिवशी जायचं आहे, परंतु आपली जी सनातन जो आपला संस्कृती आहे ती जपण्याचं काम हे आपल्यासारख्या मंडळींच्या माध्यमातून होते। भविष्यामध्ये आम्ही सर्व मंडळी तुमच्याबरोबर आहोत। तुम्ही बघितलं असेल की राम मंदिराचा जो कार्यक्रम झाला अभूतपूर्व, म्हणजे प्रभू राम हे शेकडो वर्षांनी पुन्हा आले आणि त्याचा पुन्हा आता आम्ही बघतोय की भगवान आणि त्यांचं मातेचं पुन्हा काहीतरी सिंहासन मोठा कार्यक्रम होणार आहे। त्याच्यामुळे अशा आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये आपल्यासारख्या लोकांनी सुद्धा तिकडे जाऊन आपली उपस्थिती दाखवली। परत हा कार्यक्रम किती हजारो वर्षानंतर झालेला आहे, त्याच्यामुळे असे कार्यक्रम या भारताची संस्कृती आहे आणि याच्यासाठी भाऊ तुमच्यासारख्या लोकांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, हे आवर्जून सांगण्यासाठी आम्ही सर्व इथे आलेलो आहोत। भविष्यामध्ये अशीच आपल्या माध्यमातून सेवा घडो अशी स्वामी चरणी प्रार्थना करतो। आज या शुभदिनी मंगलदिनी मंचावरती अनेक महामंडलेश्वर संत महंतांची उपस्थिती आहे। मला वाटतं आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे की हे क्षण इतक्या मोठ्या महंतांबरोबर आपल्याला त्या ठिकाणी एका मंचावर यायला मिळणं, समोरून त्या गोष्टीची अनुभूती मिळणं, मला वाटतं हे क्षण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये आदरणीय भाऊंमुळे आलेले आहेत असं मला या ठिकाणी सांगायचं। आणि भाऊ, मी आपल्या मनापासून आभारी आहे की आम्हाला सगळ्यांना आपण जे काही पालकत्व आमचं घेतलं, ज्या पद्धतीनं एका बापाच्या भूमिकेत राहून एका लेकराप्रमाणे आमचं त्या ठिकाणी भवितव्य घडवण्याचं काम आपल्याकडनं झालेलं आहे। त्यामुळे आपल्या या ऋणातून आम्ही कधीच उतराई होऊ शकत नाही। आपण ज्या पद्धतीनं आमच्यावरती आपला कृपा आशीर्वाद आजपर्यंत ठेवला, सगळ्याच पनवेलकरांवरती आपला हा कृपा आशीर्वाद असाच कायम राहील ही आपल्याकडनं खात्री व्यक्त करतो। आपलं जे कार्य आहे फक्त आध्यात्मिक नाही, त्या आध्यात्मिक कार्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये हा आध्यात्मिक भाव जागृत ठेवणं हे तर आपण केलंच, पण त्याचबरोबरीनं मी या समाजाचं कुठं काही देणं लागतो, माझ्याकडून सामाजिक विषयामध्ये काहीतरी भरीव कामगिरी झाली पाहिजे, हा भाव आपल्या मनात मी कायम बघितला। त्या ठिकाणी शैक्षणिक विषय असतील, माझ्या माध्यमातून शैक्षणिक विषयामध्ये अनेक युवांना काय फायदा होऊ शकेल, समाजाच्या उपयोगी मी कसा पडू शकेल,
अनेक विषयामध्ये गोरगरीब जनतेची सेवा मी कसं करू शकीन, अनेक विषयामध्ये औषधोपचाराच्या माध्यमातून मी अनेकांच्या आरोग्याची चिंता कसं करू शकीन, हा विषय, हा भाव, ही भावना भाऊंच्या बोलण्यात मला नेहमी जाणवली, त्यांच्या कार्यात, कर्तृत्वात मला ते दिसत राहिलं. आणि म्हणून आपल्या सगळ्यांकडनं पुन्हा एकदा आपण टाळ्या वाजवून भाऊंचं अभिनंदन त्या ठिकाणी केलं पाहिजे.